जालें? तर आयज आमकां PWD म्हाका लेटर येयलेलें. हांवें कंप्लेंट केलेलें पंचायतीक नोव्हेंबर 25. आतां 9 म्हयने जाले. PWD आनी पंचायतीन बरयलें लेटर एन लेटर PDOन बरें सगलें. सो आयज इन्स्पेक्शन फिक्स केलेलें. कोणें कित्याक लागून कंप्लेन? म्हाजें कंप्लेंट आहलें जे ही फूट बांदल्या न्हू, इट इज विदीन द 15 मीटर जो प्रोपोज रोड आहा त्या तेजे भितर आहा. सेकंड थिंग म्हाजो आसलो की दीस हॅज वायलेटेड द हायकोर्ट ऑर्डर्स ऑफ 2024. हायकोर्ट ऑर्डर सांगता, हायकोर्टान ऑर्डर मारलेली आहा की रस्त्या सायडीक कितें आहा कन्स्ट्रक्शन चोपां वोपान आतां आमची पंचायत काडटा ती क्लियर करपाची. आतां PWDन रस्त्या सायडीक बांदून सगळें ऑब्स्ट्रक्शन केलां. थर्ड थिंग आसलें म्हाजें आंध्र पंचायत राज एक्ट सेक्शन 66(1), 65, 64 बिल्डिंग लॉज आहा. That anything construction going in the village panchayat should know. They should be updated or they should take permission from the village panchayat. So हें कांयच जावंक ना. सो बेस्ड ऑन दॅट हांवें पंचायतीक लेटर केलेलें. मागीर तेणी लेटर 9 म्हयन्यांनी आतां इन्स्पेक्शन धरलो. तो जे येयलो तेंचो. सो जे येवन आमी ताका तो दे वर कन्फ्यूज. पंचायतीन आमकां आपयल्या PWD. सो सेक्रेटरीन ताका क्लियरली सांगलें this inspection is called by the PWD and you do the findings कितें आहा ते तुजें म्हाजें हांवें कितें आहा ते पेपर दाखोय सांगल्या. And he said that he would give the report by Monday to the village panchayat. And accordingly the panchayat decide in the fortnightly meeting what action to be taken. So this is what happened. Now the problem here is this footpath which is there. Okay, this ह्या फुटपाथचो टेंडर जालोलो 2023 आनी ही ऑनलायन टेंडर आहलो. ऑनलायन टेंडर जावन तेणी वर्क ऑर्डर काडलेली मार्चान 25. वर्क ऑर्डर जाली. हिंगा पळय हे फुटपाथ आहा न्हू, हे फुटपाथीचे दोनूय सायडीच्यान स्टेनलेस स्टील आहली. स्टेनलेस स्टील आहली आनी हे सगळें हिंगा सायड थिंगा स्टेनलेस. मागीर कितें केलें इन द मंथ ऑफ एप्रील वर्क ऑर्डर प्रॉमिस जालें. MLAन आमच्या सांताक्रूजच्या MLAन एक लेटर केलें PWD सेईंग दॅट ती लोकांनी आपणाक सांगलां आनी लोकांनी आपणाक सांगून की ही स्टेनलेस स्टील नाका आनी तुमी आतां स्कोप चेंज करचो आनी हें दुरीक घालचें. आतां हांवें RTI मागलेलें बाबा MLA कोणें सांगलां म्हणजे MLAन पब्लीक नोटीस घाल्लेलो. MLAन पंचायत मिटिंगेन लेटर घाल्लेलें. MLA ग्राम सभाक येवन सांगलेलें की हो स्कोप चेंज करता ना, कांय ना तें कोणें रिकॉर्ड. So just based on a letter from MLA they have changed the scope. Fine, no problem. तो प्लॅन मागीर अटॅच केलेलो. एक पयलो प्लॅन आहलो तालिगांव सांताक्रूज म्हणून. मागीर दुसरो प्लॅन लायलो, न्यू प्लॅन लायलो. एक्सेप्टेड. आतां हे जे लेटर दिवन स्कोप चेंज काम करता ते मोर दॅन 50% स्कोप चेंज केला कामाचो. तो टेंडराक एक आहलो आनी काम केलां दुसरें थिंगा. हितून कितें इनजस्टीस जाली आनी एक लॉस जालें कहें. दुसरे जे टेंडरर आहले ते हें काम स्टेनलेस स्टीलाचें म्हणून सोडलें आसतलें न्हू. हें दुरीक बांदपाचें दुसरे आनीक बिडर आसतले आहले आनी आमकां सोय पडटले आहले. सो दॅट इज वन केस. तेणी रिपोर्ट प्रिपेर केलो. न्यू एस्टिमेट करूंक ना. आफ्टर द लेटर दे ओन्ली मेड अ रिपोर्ट स्टेटींग दॅट स्कोप चेंज करता आनी आमी कितें करता हिंगा आमी पयशे वाचोयता हिंगा फुटपाथीचेर. सो न्यू एस्टिमेट करपाक आमकां गरज ना आनी इन प्रिंसिपल आमी तांकां परमिशन दिता. आनी तुमकां सरप्रायज जातली तुमी आयकोंक की हे फुटपाथीचो अमावंट इफ यू कॅल्क्युलेट इज 2,84,18,666 रुपीज 67 पैसे. 2 crore. एंड तेणी हे फुटपाथीचेर 426 रुपीज .28 पैसा सेव केल्या. विच इज कितना 426 रुपीज .28 रुपीज सेव केल्या. 220 सेव केल्या विच इज 0.0015%. हे म्हाकोडे सगळे रिटर्न आहा, हे सगळे डॉक्युमेंट आहा म्हाकोडे. आय एम जस्ट नॉट टॉकिंग. सो इतले पयशे तेणी सेव केले देखून तांकां न्यू एस्टिमेट करपाची गरज नासली. सो दॅट इज वॉट हॅपनिंग इन दीस डिपार्टमेंट. तेन्ना पळय तो फ्लोट केलो टेंडर फ्लोट केलो तेन्ना तुमी कंप्लेन घालेली त्या टायमार 23 ना टेंडर फ्लोट केलो ना. वर्क तेजें फकत कमी जालां. इट स्टार्टेड इन 25. वर्क स्टार्ट केला तेन्ना हें केलें. वर्क ऑर्डर तांकां 25 मेवल्या. तेन्ना कंप्लेन होय होय नोव्हेंबरान थांबल्या. आनी ते नोव्हेंबराच्या पयलीं हांवें विजिलन्सान कंप्लेन केल्या ऑलरेडी. विजिलन्सान तेच्या पयलीं केल्या. विजिलन्साचो मॅटर चालू आहा. तो कंप्लेन जेन्ना केली पळय तेन्ना हें काम
चालूच झाले चालूच उरलें विजिलंसान आतां एक्शन घेतलां चालू आहा तेंचें एंड पंचायतीन एक्चुअली सी माय कंसर्न इज पंचायत इज अ लोकल बॉडी any construction going in the panchayat or anything what is happening in the panchayat is under Panchayat Raj Act 6661/1 65 64 प्रमाणे पंचायत बिल्डिंग लॉज हा तेका तो बिल्डिंग लॉ प्रमाणे तेणी स्टॉप करूंक जाय न्हू सो दे टूक 9 months टू टेक एक्शन ऑन माय कंप्लेन एंड आतां लास्ट जुलायन सरपंचान इनॉग्रेशन केलां फुटपाथचें इनॉग्रेशन जालां पळय बोर्ड आहा थिंगा इनॉग्रेशन केलें अरे जेन्ना कंप्लेन आहलें आनी जेन्ना तुमकां खबर आहा हें इलिगल आहा तुमी सांजचे येवन पळया आतांच पळय बसी आहा हिंगा कितलो रोड उरला हिंगा तें पळया सो दीस प्रॉब्लम इज आय एम नॉट अगेन्स्ट द फुटपाथ आय एम अगेन्स्ट द प्लेस वेर इट इज प्लेस फुटपाथ शूड हॅव बीन सायड हो रोड आसूंक जाय आसलो हो प्रोपोज रोड 15 मिटर्स आहा डॉमिनिक प्रॉब्लेम आसा प्रपोज रोड 15 मिटर्स सपोज हो प्रपोज रोड समज तुम्ही घेवन गेलो प्रपोज रोड 15 मिटर्स फुडें घरां आहा फुडें घरां आहा तर ती मागीर कितें जातलें हांव कितें सांगता ओन्ली दीस जें आहा जें आहा तें मेंटेन करूंक जाय न्हू फाल्यां तूं म्हाका एक सांग पळय फाल्यां तूं म्हणटा घर आहा न्हू फाल्यां हांव घर मोडूंक वयतलो तें आनी रिकन्स्ट्रक्शन करूंक वयतलो TCP कडेन हांव लायसन्स मागतलो ते म्हाका केन्ना दे वील कावंट दॅट 15 मिटर्स एंड देन दे गिव मी परमिशन But I am not on the things which are there already. I am on the things which are open, no, which we can protect for our future. आता हिंगा बांदले जाल्यार हिंगा आमी ब्लॉक करून उरलोली आमकां फाल्यां फ्युचर डेव्हलपमेंट करूंक जाय जाल्यार ही फुटपाथ मोडची पडली मरे दोनूय सायडीच्यान आनी हेजो वीथ कितलो 9 मिटर्स दीस इज अ मेन रोड हांव कितें म्हणटालो जर तर ही फुटपाथ पासून करून ह्यो बसी वसी सगल्यो आहा त्यो हिंगा पार्क जाताल्यो पयल्यो हिंगा पार्क जाता रोड पूण फ्री उरतालो दोन्ही बाब तुमचे कितें आतां डिमांड कितें आहा तुमकां कितें जाय डिमांड पळय आतां कितें जातलें तो रिपोर्ट करून धाडटलो आय टोल्ड सेक्रेटरी प्लेस द रिपोर्ट बिफोर द जनरल बॉडी मिटींग एंड लेट द पंचायत टेक अ डिसिजन वॉट इज द नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन सो लेट इट कम टू द रिपोर्ट कम एंड देन वील डिसायड सो तुमकां फुटपाथ काडलेलोच बी जाय कांय जाण बसनाल्यार काडूंक जाय न्हू आनी कोणें इलिगल बांदला तेंचेर फिक्स करूंक जाय कोण गव्हर्मेंटान जे ऑफिसर आहा तांकां खबर आसतना आनी थिंगा पळय क्लियरली 2020चो एक सर्क्युलर आहा विजिलन्साचो दॅट यू कॅनॉट डू एनी वर्क ऑन नॉन एक्वायर्ड लँड लायला हांवें सगलें सो हे कायदे तांकां खबर आहा बट स्टील दे हॅव डन इट पण इनडायरेक्टली डॉमिनिक बाब तुमी म्हणटा कितें MLAचेर गेला न्ही प्रोपोज केला पूण एक्झिक्यूट कोणी केला हें एक्झिक्यूट प्रोपोज हांव कितेंय प्रोपोज करतलो हांव बांदतलो हिंगा हें बांदया म्हणून व्हडलें बिल्डींग बांदल्या शंबर मावयांचें आय वील प्रोपोज बट एक्झिक्यूट कोण करता द डिपार्टमेंट न्हू आय हॅव नथींग अगेन्स्ट द MLA I have nothing against the MLA because MLA will propose because he wants to do it, he'll do it. But it's the work of the PW department, no? Whether you can have a scope of doing it or no, don't have scope of doing it. So I have nothing. I have not complained against the MLA. I have complained against the PWD. So अल्टिमेट तुजो डिमांड हा कितें आतां कितलें काम केलें तितलें हें करचें म्हणून डिमॉलिश करचें म्हणून demolish करून रिकवरी PWD ऑफिशियलांचेच करची. तितले I may go to the High Court also for this. कितले डिस्टन्स आहे कितले किलोमीटर आहे Distance आसतलें न्हू I don't know the distance but from here to थिंगा सारकें Kilometer. कलवट आहा तो एक किलोमीटर बी आसतलो 1 किलोमीटर 2 crore 80 lakh न्हू it's a huge amount spent no and this has to be recovered from the people. Yeah? Thank you. तुम्ही पळयतात GNH. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु अमृत जैसा इसका स्वाद ये है पौष्टिकता का प्रसाद कण कण में पंचामृता रग रग में पंचामृता तन मन में पंचामृता देश भर में पंचामृता घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु शुद्ध भी स्वाद भी सेहत भी पंचामृता खाओ हेल्थी जियो।